In Newton's second law of motion, finally we have derived the equation. आपण शेवटचं कोणतं इक्वेशन डिराइव्ह केलं बेटा? शेवटचं जे की तुम्हाला पाठ करायला पाहिजे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन म्हटलं की तुमच्या लक्षात हे यायला पाहिजे, एफ इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. तर त्या दिवशी आपण या ठिकाणी 2 युनिट सुद्धा आपण याचे डिस्कस केलेले होते. देयर आर that is SI unit and CGS unit. SI unit and CGS unit. What is SI unit of force? SI unit is Newton and CGS unit is dyne. We have discussed it. And on that formula, we have to solve some problems on F is equal to mass into acceleration. What is Newton's second law of motion? Second law is the rate of change of momentum is directly proportional to the applied force, and the change of momentum occurs in the direction of force, that is F is equal to mass into acceleration. Mass कशामध्ये घ्यायचं? kg मध्ये, acceleration मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर याच्या अगोदर आपण एक साधा फॉर्म्युला घेऊया. साधा आपण एक क्वेश्चन घेऊया. सॉरी, तो क्वेश्चन लिहून घ्या. सगळ्याला फॉर्म्युला वाईज झाला. व्हॉट इज द फॉर्म्युला? एका साइडला लिहितो मी, फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. हा खूप इझी फॉर्म्युला आहे, परंतु याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. 2 मार्कासाठी क्वेश्चन. सो राइट डाउन क्वेश्चन. कॅल्क्युलेट द फोर्स रिक्वायर्ड. कॅल्क्युलेट द फोर्स रिक्वायर्ड. Calculate the force required to produce. Calculate the force required to produce. Calculate the force required to produce an acceleration of 0.2 meter per second square. 0.2 meter per second square. In a body of mass 10 kg. In a body of mass. In a body of mass 10 kg. लक्षात आहे बाळांनो, मास किती आहे? या ठिकाणी मास आहे आपलं 10 kg. ओके, तर आपल्याला विचारलंय हाऊ मच फोर्स विल बी रिक्वायर्ड. हाऊ मच फोर्स विल बी रिक्वायर्ड. How much force will be required? किती फोर्स लागणार असा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. How much force will be required? This is the question. So all of you know फॉर्म्युला तुम्ही वरच लिहिलाय. So what is given data? Given data. आता आपल्याला सोपं वाटतं इथं, पण नंतर विसरतं ना आपलं, कारण आपण अभ्यास करत नाही. अभ्यास नाही केला की विसरून जातं. किती बेटा मास? लक्षात धरा, मास 10 kg आहे. सो m इज इक्वल टू 10 kg. ओके, a इज इक्वल टू 0.2 meter per second square. So what will be the force? Force is equal to mass into acceleration. So mass nothing but 10, acceleration is nothing but 0.2. So F is equal to 2 Newton. चला, 1 पॉइंट निघून गेला. किती फोर्स आला? 2 न्यूटन. फॉर्म्युला वरच आहे ना आपल्याकडे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. बरोबर आहे. जवळपास सगळ्यांनी आन्सर दिलं. श्रीनिती ताई बरोबर आहे, प्रतीक्षा बरोबर आहे, अनुष्का मल्टिप्लिकेशन चुकलं. हा, मल्टिप्लिकेशन नाही चुकायला पाहिजे. अनुष्का ताई, श्वेता बरोबर आहे, सायली मल्टिप्लिकेशन चुकलं, अपूर्वा बरोबर आहे, वैष्णवी मल्टिप्लिकेशन चुकलं, सुमेधा बरोबर आहे, प्रतीक पार्थ बरोबर आहे बेटा, युनिट चुकलं पार्थ तुझं, नंदिनी बरोबर आहे, नरेंद्र बरोबर आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे. आता 3 गोष्टी तुमच्याकडे. कोणकोणत्या गोष्टी या फॉर्म्युल्यामध्ये ते तुमच्या लक्षात असायला पाहिजे. एफ इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन, म्हणजे तुमच्याकडे फोर्स आहे, त्यानंतर तुमच्याकडे मास आहे आणि तुमच्याकडे एक्सेलरेशन आहे. आता या तिघांपैकी कोणत्या जरी 2 गोष्टी दिलेल्या असतील तर तुम्हाला तिसरी गोष्ट ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करता येते. येते का नाही कॅल्क्युलेट? मग आता तुम्ही कॅल्क्युलेट करा.
ओके, आय विल गिव्ह युअर नेक्स्ट क्वेश्चन. काही जण म्हणत असतील सर नुसतं तुम्ही प्रॉब्लेम द्यायला, गणित द्यायला. बेटा प्रॉब्लेम इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण नीटला माहिती तुम्हाला फिजिक्स मध्ये 45 मार्काला फिजिक्स असतं. लक्षात धरा, 45 मार्काला. त्या 45 मार्कापैकी म्हणजे 45 क्वेश्चन असतात, सॉरी एक क्वेश्चन 4 मार्काला असं असतं. टोटल 180 मार्काचं फिजिक्स असतं. केमिस्ट्री पण असं असतं नीटचं. नीटला 45 क्वेश्चन असतात, एक क्वेश्चन 4 मार्काचा, किती झाले 180. आणि बायोलॉजी असतं 90 क्वेश्चन असतात, एक क्वेश्चन 4 मार्काचा, ते असतं 360. आणि टोटल किती होतं 720. ठीक आहे ना. म्हणून मग मित्रांनो नीटला किती मार्क पडले तुला, मग ते सांगतात. नीटला मला 620 पडले. आता तर मेरिट अबोव 600च चाललं. आता हे जे इथे बायोलॉजीला मार्क पडतात तुम्हाला, तुम्ही खूप अभ्यास करतात, पाठांतर वगैरे, पाठांतर करायचा पार्ट असतो. केमिस्ट्रीला पण मार्क पडतात, फिजिक्सलाच मुलांना मार्क कमी पडतात. का? कारण इथं 42-43 या ठिकाणी क्वेश्चन प्रॉब्लेम असतात. ठीक आहे ना. आणि मुलांना प्रॉब्लेम म्हणजे लयच भीती वाटते. काहीच नाही, प्रॉब्लेम म्हणजे फॉर्म्युला लक्षात धरायचा, त्याचं कन्व्हर्जन तुमच्या लक्षात असायला पाहिजे, आणि झालं, संपलं. आता फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन, मोमेंटम पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी, या गोष्टी तुमच्या लक्षात असायला पाहिजे. आणि त्याची बेसिक सुरुवात तुमची आता या ठिकाणी 9वी पासून होते. प्रॉब्लेम तुम्हाला आहेत ना आता 9th ला, त्यामुळं यू मस्ट बी प्रिपेअर्ड. तुम्ही थोडं प्रिपेअर्ड असायला पाहिजे. आता पुढचा क्वेश्चन घ्या बेटा. नेक्स्ट क्वेश्चन. an object of mass an object of mass 16 kg, an object of mass 16 kg moving with an acceleration of 3 meter per second square. 3 meter per second square. Calculate the applied force. Calculate the applied force. Calculate the applied force. Calculate the applied force. An object of mass 16 kg. दुसरा क्वेश्चन दिला नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. An object of mass 16 kg moving with an acceleration of 3 meter per second square. Calculate the applied force. ठीक आहे, पुढे घ्या, अजून कंटिन्यू करा. If same force applied on an object of mass 24 kg, mass किती आहे 24 kg. How much will be the acceleration? 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 Acceleration किती असणार? ठीक आहे ना. acceleration किती असणार? आता याच्यामध्ये 2 क्वेश्चन आहेत, फॉर्म्युला तर एकच आहे. आता याला आपण थोडं समजून घेऊ, म्हणजे प्रॉब्लेम कसा समजून सॉल्व्ह करायचा. थोडा अगोदर क्वेश्चन कळायला पाहिजे. हा, थोडं कॅल्क्युलेशन चुकू नका. ऍक्सलरेशन आलं, छान. काही जणांचं आलं आन्सर, व्हेरी गुड. पाठीमागाला बुक दाखव. अनुष्का, तुझं गुणाकार चुकतोय का? हा, मल्टिप्लिकेशन नाही चुकायला पाहिजे. साध्या गोष्टी, सिली मिस्टेक नाही व्हायला पाहिजे. नुसतं मग काय होतं, सिली मिस्टेक म्हणजे साधी गोष्ट, गुणाकार, भागाकार, त्या गोष्टी साध्या असतात, त्या चुकायला नको. आता मी थोडं एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला. म्हणजे आता बघा काय क्वेश्चन आहे. an object of mass 16 kg moving with the acceleration 3 meter square. म्हणजे काय दिलं बेटा तुम्हाला, एक मास दिलं 16 kg. ठीक आहे. त्यानंतर ऍक्सलरेशन किती आहे त्याच्यामध्ये, 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो कॅल्क्युलेट द अप्लाइड फोर्स, म्हणजे एफ कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला.
सो व्हॉट इज एफ? फॉर्म्युला माहिती आहे ना आपल्याकडे, मास इंटू ऍक्सेलरेशन. अगोदर दिलंय का ते कॅल्क्युलेट करायचं. दिलंय ते कॅल्क्युलेट करायला काय लागत असतं, नुसतं वाचायचं. ऑब्जेक्ट ऑफ मास 60 kg म्हणजे एम ची व्हॅल्यू दिली, मुव्हिंग विथ ऍक्सेलरेशन 3 मीटर स्क्वेअर म्हणजे ए दिलं, झालं. आता काय करायचं सांगा. एफ इज इक्वल टू मास किती आहे 16, ऍक्सेलरेशन किती आहे 3, 16 1 16 16 32 16 3 48. ओके 48 न्यूटन. फोर्स इज इक्वल टू 48 न्यूटन. अशा पद्धतीचा या ठिकाणी हा फोर्स आला 48 न्यूटन. आर गेटिंग माय पॉइंट? आता पुढे काय म्हटलं वाचा बरं पुढचा क्वेश्चन, रीड इट केअरफुली. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय, इफ सेम फोर्स म्हणजे तेवढाच फोर्स, म्हणजे सेम म्हणजे कोणता बेटा, सेम म्हणजे 48 न्यूटन फोर्स. ठीक आहे ना, सेम फोर्स म्हणजे एफ दिलं तुम्हाला, किती दिलं 48 न्यूटन, इज अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट ऑफ मास 24 kg. सेम फोर्सचा अर्थ कळाला का बेटा? अर्थ कळाला का? सेम फोर्स म्हणजे, सेम फोर्स म्हणजे पहिल्या एवढा फोर्स. ठीक आहे ना, सेम फोर्स म्हणजे पहिला एवढा फोर्स. पहिला किती फोर्स दिला 48 न्यूटन. मास किती आहे या ठिकाणी, मास दिलेलं आहे तुम्हाला, किती दिलं मास 24 kg. देन हाऊ मच विल बी द ऍक्सेलरेशन, म्हणजे ए काढायचं तुम्हाला. मासला आपण सिम्बॉल मध्ये एम लिहितो ना, ए काढायचं तुम्हाला ऍक्सेलरेशन. सांगा फॉर्म्युला काय आता, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. सगळ्या किमती त्याच्या त्याच्या जागेवर ठेवून द्या. फोर्स किती आहे 48 इज इक्वल टू मास किती आहे 24, तर 24 ला मल्टिप्लाइड बाय ए. आता सांगा ऍक्सेलरेशन, ए इज इक्वल टू 48, इकडलं 24 इकडे जाऊन भागाकार झाला 24 इथं, 24 एक 24, 24 दोन्ही 48. ऍक्सेलरेशन किती आलं 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस विल बी द ऍक्सेलरेशन. हा आता आलं नंदिनी, अनुष्का, वैष्णवी, अपूर्वा, शैलेश, सुमेधा. मायनस काय, हा बरोबर आहे. पल्लवी थोडं चुकलं होतं बेटा, ठीक आहे ना. प्रतीक्षा, वैभवी, योगिता बरोबर आहे, श्वेता बरोबर आहे, छान. अपूर्वा, शैलेश, सुमेधा, वैष्णवी, श्री. हा थोडं कॅल्क्युलेशन चुकलं की मग गोंधळ होतं. अशा पद्धतीने हा थोडा अवघड प्रॉब्लेम होता. आपल्या बुक मध्ये किती मार्काला विचारला जातो हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये 3 मार्कासाठी विचार. सेम फोर्सचा अर्थ काय, पहिला जो फोर्स आलेला आहे हाच फोर्स अप्लाय केला, ठीक आहे ना. सेम फोर्सचा अर्थ असा होतो. आता आपण शेवटचा प्रॉब्लेम घेऊया आणि पुढच्या आर्टिकल कडे थोडं डिस्कस करूया. सो राईट ऑन नेक्स्ट एक क्वेश्चन घ्या शेवटचा आणि मग आपण पुढचा आर्टिकल डिस्कस करू. An object moving with acceleration, an object moving with the acceleration, an object moving with acceleration. आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन वरले प्रॉब्लेम सॉल्व करतो. ऑफ 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ऑफ 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर is acted upon by force, is acted upon by force, is acted upon by force of 20 Newton, of 20 Newton, full stop. Compute the mass of object. 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 म्हणजे m काढायचंय तुम्हाला, ठीक आहे ना, m काढायचंय. व्हेरी गुड, बरोबर आहे. वैष्णवी, सुमेधा, अपूर्वा बरोबर आहे, नंदिनी बरोबर आहे. सिंपल आहे ना. दिलेल्या याच्यामध्ये तुम्हाला फक्त आन्सरच ठेवून द्यायचे, मास काढायचा आहे. फॉर्म्युला सिंपल. सो राइट ऑन हियर गिवन डेटा, गिवन डेटा, या गिवन डेटा मध्ये थोडं चेक करा.
ऍक्सलरेशन ऑफ 4 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ए दिलं तुम्हाला 4 मीटर पर सेकंद स्क्वेअर. फोर्स किती दिला बेटा? फोर्स इज 20 न्यूटन. फोर्स किती आहे या ठिकाणी? 20 न्यूटन. कम्प्युट द मास ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे एम काढायचा आहे तुम्हाला. ठीक आहे ना. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. फोर्स इज इक्वल टू, इकडे लिहू आपण, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. ठीक आहे. सगळ्या व्हॅल्यू पुट करा. फोर्स किती आहे? 20. मास कॅल्क्युलेट करायचं. ऍक्सलरेशन किती आहे? 4. सो m इज इक्वल टू 20/4. सो m इज इक्वल टू 4×5 20. मास किती आलं? 5. युनिट काय? केजी. 5 केजी. अशा पद्धतीचा हा सोपा प्रॉब्लेम होता. सोप्या प्रॉब्लेमचं सोपा आन्सर. छान. जवळपास सगळ्यांनी सॉल्व्ह केलं. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. So this is the problems on Newton's second law of motion. हे कुठल्या बरले प्रॉब्लेम आहे? न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे ना. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. F is equal to mass into acceleration. F is equal to mass into acceleration. यावरला आपण या ठिकाणी आता प्रॉब्लेम बघितलेले आहे. आता आपला न्यूटन सेकंड लॉ झाला. फर्स्ट लॉ कंप्लीट केला आपण. आपला सेकंड लॉ झाला. नाउ we are going to discuss Newton's third law of motion. आता आपल्याला न्यूटनचं थर्ड लॉ ऑफ मोशन डिस्कस करायचं आहे. सो राईट डाऊन नेक्स्ट हेडिंग. पुढची हेडिंग घ्या बाळांनो. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स third law of motion. Newton's third law of motion. Make it underline. Newton's third law of motion. Now see here, force cannot exist alone. Force हा एकटा कधी exist होत नाही. Force are always present with the pair. जोडीने प्रेझेंट असतो. म्हणजे कसं, आता आपण जेमिनीवर थांबलेलो आहे का, मी खुर्चीवर बसलेलो आहे, म्हणजे मी फोर्स खुर्चीवर लावतोय, चेअरवर, चेअर मला फोर्स वर लावत असतो. साधं उदाहरण आहे. तुम्हाला मी ते गोष्ट पण सांगितली. सपोज इथं दोघ जण आहे. कोण आहे हा? दिस इज शंकरपाळ्या. हा आहे शंकरपाळ्या. ठीक आहे. आणि हा कोण आहे? हा आहे कारले. ठीक आहे. शंकरपाळ्या आणि कारले. माहिती आहे ना तुम्हाला सगळ्याला शंकरपाळ्या आणि कारले? माहितीत का नाही दोघं? बघितले ना तुम्ही? शंकरपाळ्या आणि कारल्या दाखवलं मी तुम्हाला एका दिवशी. हा, आता बघा काय होतं बाळांनो. हा शंकरपाळ्या काय करतो, त्याच्या कानाखाली मारतोय. काहीतरी भांडण होतं. ओके. शंकरपाळ्यानं कारल्याच्या कानाखाली मारतो. ठीक आहे. मग कारल्या गप बसतो का? ठीक आहे. मला सांगा, कारल्या गप बसणार का? कारल्या सुद्धा कारल्या सुद्धा या ठिकाणी शंकरपाळ्याला च्या कानाखाली मारतो. सपोज शंकरपाळ्यानं हळू मारली, कारल्या पण हळू मारतो. शंकरपाळ्यानं जोरात मारली, कारल्या सुद्धा कसा मारतो? जोरात मारतो. लक्षात घ्या. याचा अर्थ काय? एवढी आता जी पहिल्या बॉडीनं दुसऱ्या बॉडीवर जो फोर्स लावलेला आहे शंकरपाळ्यानं कारल्यावर, त्याला म्हणायचं ऍक्शन फोर्स. काय म्हणायचं बेटा? ऍक्शन फोर्स. आणि ऍक्शन फोर्स कारल्यावर लागल्यामुळे कारल्या शंकरपाळ्यावर फोर्स लावावा लागला, त्याला म्हणायचं रिॲक्शन फोर्स. काय म्हणायचं त्याला? काय म्हणायचं बेटा? रिॲक्शन फोर्स. लक्षात धरा, त्याला म्हणायचं रिॲक्शन फोर्स. So every action force has equal and opposite reaction force. जेवढा ऍक्शन फोर्स असतो तेवढाच रिॲक्शन फोर्स असतो. यांची डायरेक्शन इक्वल आणि अपोजिट असते. दॅट इज न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. सगळ्याला कळलं का न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन? एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल, म्हणजे सारखाच असतो. जेवढा ऍक्शन फोर्स लागला तेवढाच रिॲक्शन फोर्स असतो.
Every action force has equal and opposite reaction force which act simultaneously. आणि दोघं एका ताबडतोब लागतात. इकडं शंकरपाळ्या मारायला की तिकडं कारल्या मारायला लागतो. शंकरपाळ्याचा बसला की लगेच कारल्याचा बसतो. विच ऍक्ट सायमल्टेनियसली. आणि दोन एकदम ऍट अ टाइम अप्लाय करतात. सो व्हॉट इज ऍक्शन फोर्स? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऍक्शन फोर्स? ऍक्शन फोर्सचा अर्थ काय होतो? लक्षात धरा. ऍक्शन फोर्सचा अर्थ काय होतो? व्हॉट इज मीन बाय ऍक्शन फोर्स? द फोर्स एक्झर्टेड बाय फर्स्ट बॉडी, ही पहिली बॉडी ना, and this will be the second body. The force exerted by first body on the second body is called action force. What is the reaction force? The force exerted by second body on the first body, that is the reaction force. पहिल्यानं दुसऱ्यावर जो फोर्स एक्झर्ट केलेला असतो त्याला आपण ऍक्शन म्हणतो. ठीक आहे ना. पहिल्यांदा कोण कोणाला मारलं? सपोज शंकरपाळ्या कारल्या मारायला लागला. शंकरपाळ्या कारल्याला मारायला लागला. सो हा जो फोर्स असतो शंकरपाळ्यानं कारल्यावर लावलेला, दॅट इज ऍक्शन फोर्स. मग कारल्यानं मार खाल्ला, कारल्या बी काय करतो? शंकरपाळ्याला मारतो, दॅट इज रिॲक्शन फोर्स. ठीक आहे ना. म्हणजे जेवढा ऍक्शन फोर्स असतो तेवढाच रिॲक्शन फोर्स असतो. दोघांची डायरेक्शन अपोजिट असते एकमेकाची. मॅग्निट्यूड सेम असतं बट द डायरेक्शन इज अपोजिट. आर यू गेटिंग माय पॉइंट? डायरेक्शन कसं असतं या ठिकाणी? अपोजिट असतं. डायरेक्शन हे कसं असतं बेटा? अपोजिट असतं. So every action force has equal and opposite reaction force. Every action force has equal and opposite reaction force. That is called Newton's third law of motion. तुम्ही म्हणणार सर याचे एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. सपोज आता तुम्ही पोहत असता, ओके, स्विमिंग करत असता, तुम्ही पाण्यात पडला. तुम्हाला पोहायला येतं का नाही मला माहित नाही, पण सपोज तुम्ही पोहायला गेला, तुम्ही कसं करणार सांगा बरं? तुम्ही विहिरीत पडला, तुम्हाला वर यायचं, तुम्ही हात कसे हलवणार? हे बघा, असे हलवणार हात का? वर यायचं म्हणून असं करणार, मला वर यायचं असं असं कसं करणार सांगा? तुम्ही पाण्यात पडलात विहिरीमध्ये, समजा चुकून पडला, खरंच नाही, असं समजा पडला, तुम्हाला वर यायचं, तुम्ही कुठलं ऍक्शन कसं करणार सांगा बरं? सांगा मला काय करणार? हा, कसं जाणार तुम्ही वर? सांगा मला. तुम्ही पाण्यामध्ये पडला, ज्या अर्थी तुम्ही पाण्यामध्ये पडतात, तुम्हाला वाचायचं आहे. पाण्यामध्ये पडल्यानंतर विहिरीमध्ये पडलात एखाद दिवशी चुकून, आता तुम्हाला वर यायचं, तुम्ही कसं करणार? ज्याला पोहायला येत नाही ते कसं करतील? मला वर यायचं, असं वर यायचंय मला, हे हात असे वर. काय होतं रे? ज्याला पोहायला येतं त्याला माहित आहे बेटा, असं केल्यानंतर काय होतं सांगा? असं केल्यानंतर, असं केलं की पाणी कुठं जातं? पाणी वर, आणि आपण कुठं खाली जातो का नाही? हा, जे पोहायला येत नाही त्यांना तर काय म्हणतात? पोहायला येत नसल्यानंतर आपण असं करा जोर जोरात, असं केलं, हे कधी कधी रागाच्या भरात लवकर वर यायचंय मला म्हणून जोर जोरात असं करा, पाण्याला वर ढकलतात, असं वर. मग आता बाळांनो लक्षात धरा, म्हणजे याचा अर्थ आपण फोर्स लावला त्या वॉटरवर. कुठे लावला सांगा? वॉटरवर वर लावला. वॉटर कुठं फोर्स लावणार तुम्हाला? वॉटर कुठं फोर्स लावणार? खाली ना. दोन फोर्स ऍक्ट होत असतात, इक्वल आणि अपोजिट. कारल्याला इकडे मारला आपण, शंकरपाळ्याला. शंकरपाळ्या कुठं मारतो? कारल्याला इकडं मारतो की नाही? त्याने इकडे मारले की आपण याच्या उजव्या गालात मारले की तो आपल्या डाव्या गालात मारतो. याचा अर्थ काय? दोन फोर्स ऍक्ट असतात, ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स. दोघांची डायरेक्शन उलटी असते. म्हणजे पाण्याला जर तुम्ही वर ढकललं, असं केलं पाण्याला, लक्षात धरा, पाणी तुम्हाला खाली ढकलतं. इफ यू पुश द वॉटर इन अपवर्ड डायरेक्शन, देन वॉटर यू पुश इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. त्यामुळे पाण्यात पडलं तर कधी असं करू नका, असं. ठीक आहे ना. असं केलं मग खाली जातं बुडाला, ऑलरेडीच खाली जात असतो बुडत, आणि त्यातली त्यानं असं केलं की मग येतो. मग कसं करायचं? तुम्ही कसं करायला पाहिजे? पाण्यात पडल्यानंतर वर यायचंय, तुम्हाला वर यायचंय, मग पाण्याला कुठं दाबावं लागेल तुम्हाला? खाली. त्यामुळं लक्षात धरा, तुम्हाला वर यायचं ना, पाण्याला असं खाली दाबायचं, असं करायचं.
हे हात असे असतात ना आपली, असं असं दाबायचं. इफ यू पुश द वॉटर इन डाऊनवर्ड डायरेक्शन, तुम्ही पाण्याला जर जोरात असं खाली मारलं, लक्षात धरा, देन वॉटर विल पुश यू इन अपवर्ड डायरेक्शन. आहे तुम्हाला या ठिकाणी वर ढकलतं. पण पाण्यात पडल्यानंतर काहीच कळत नाही. आता हात कसे हालायचे, असे हालायचे का असे हालायचे, काही कळतच नाही. कधी ज्यावेळेस आपण पाण्यात पडतो त्यावेळेस, ठीक आहे ना, सुधारतच नाही काही पाण्यात पडल्यानंतर. पण लक्षात धरा, खाली बुडाला चालणार, आता कसं करायचं, आठवा कोरडेसरनं सांगितलं होतं. मग पाण्यात पडल्यावर कसं करायचं आठवायचं, न्यूटन्स थर्ड लॉ. इफ यू पुश द वॉटर इन डाऊनवर्ड डायरेक्शन, then water will push you in upward direction. जर मी पाण्याला खाली दाबलं तर पाणी मला वर दाबेल, ठीक आहे का नाही. त्यामुळे पाण्याला कसं दाबायचं, खाली, ठीक आहे ना. आणि मग पडल्यानंतर तुम्ही पाण्याला जोर जोरात दाबायचं खाली, घाबरायचं नाही, ठीक आहे. जोर जोरात खाली दाबायचं पाण्याला, आणि तुम्ही जेवढ्या फोर्सनं पाण्याला खाली दाबता तेवढ्या वर तुम्ही वर येतात. नसतं तुम्ही असं केलं चुकून वर यायचं, असं केलं एकदा बस खाली तुम्ही बुडालाच डायरेक्ट विहिरीच्या, ठीक आहे ना. हा, समुद्र दिसतोय पाठीमाग, गोव्याला जाऊन शिकवायला तुम्हाला. समुद्र दिसायला नाही माझ्या पाठीमाग, दिसतोय का नाही, लाटा दिसायलात ना. आय गेटिंग माय पॉइंट. म्हणजे सांगायचं काय बेटा मला, की जर तुम्हाला वर जायचंय ना तर पाण्याला तुम्हाला खाली दाबावं लागतं. बिकॉज न्यूटन थर्ड लॉ says us every action force has equal and opposite reaction force which act simultaneously. तुम्हाला पुढे जायचं असते पाण्यामध्ये, तुम्ही कसं पावतात, पावणाऱ्या माणसाला माहित असते, पुढे जात असताना पाण्याला असं करत असतं. म्हणजे पाण्याला जर तुम्ही असं पाठीमागं ओढलं तर तुम्ही पुढे जाता पोहत असताना. पोहणाऱ्या माणसाला माहिती असं पोहत, असं पोहत गेलं आडवं की आपण पुढे जातो. फ्लाइंग ऑफ बर्ड्स, पक्षी उडत असतात अवकाशामध्ये, असं करतात का नाही. हे बघा असं, याचा अर्थ काय, ज्यावेळेस ते असं करतात म्हणजे त्याच्या बाजूला जी इयर असते त्या इयरला ते खाली पुश करतात, त्यावेळेस इयर त्या बर्ड्सला वर पुश करते आणि ते हवेत उडतात. रॉकेट उडत असताना ते बघितलं का नाही, रॉकेट दिवाळीला लावला असेल ना तुम्ही, रॉकेट दिवाळीला रॉकेट लावतात, त्यावेळेस रॉकेट वर जात असताना धूर कुठून निघतो, खालून निघतो का नाही धूर, आणि तो धूर काय होतो, एकदम फोर्सफुली खाली येतो, त्यामुळे रॉकेट वर जातं. म्हणजे एवढं लक्षात धरा बाळांनो, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. प्रत्येक ऍक्शनला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन फोर्स असतो. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. हा, swimming is an example of Newton's third law of motion, flying of bird. After that, रॉकेट ज्यावेळेस वर जातं, त्यानंतर तुम्ही जहाज हे चालवलं का, बोट चालवली का नाही, बोटीला पुढे जायचं झालं का, पाणी कुठं वरतात तुम्ही, इकडं असं करता का नाही. मग पाण्याला जर तुम्ही असं केलं पाण्याला, तर बोट इकडे जाते, इकडे वळायचं झालं की तुम्हाला इकडं का लहान लागतं बोट. म्हणजे हे कोणाचे एक्झाम्पल आहेत बेटा, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणजे तुम्ही उलट केलं की उलट होतं. बेस्ट एक्झाम्पल इज स्विमिंग. तुम्ही एखाद्या वेळेस पोहायला गेल्यानंतर स्विमिंग पूल मध्ये किंवा वॉटर पार्कला, त्यावेळेस बघा वॉटर पार्कला गेल्यानंतर की पोहत असताना कसं होतं. मस्त बुडायला लागल्यानंतर आठवायचं, कोरडे सरनं सांगितलं कधी पडला तर विहिरीमध्ये, ठीक आहे ना. कसं करणार मग, आता सगळ्याला कळलं वर यायचं, पाण्याला कसं दाबणार खाली, म्हणजे तुम्ही त्या वॉटरवर ऍक्शन फोर्स लावला. वॉटर तुम्हाला कुठला फोर्स लावणार, रिॲक्शन फोर्स, कुठल्या डायरेक्शनला, वरच्या डायरेक्शनला. आता ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स दोन अपोजिट बॉडीवर असतात. आता ते म्हणणार सर ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स, आता सपोज ही बॉटल आहे,
आता या बॉर्डरला वर एक फोर्स लावला, खाली एक फोर्स लावला, दोन्ही इक्वल आहे, अपोजिट इन डायरेक्शन आहे, त्यांची मुवमेंट होईल का? नाही होणार. जर एकाच बॉडीवर दोन इक्वल आणि अपोजिट फोर्स असतील तर ती बॉडी स्टेशनरी राहते. म्हणजे आता मी इथं बसलेलो, एक जणांना माझा डावा हात धरला कारल्यानं, शंकरपाळ्यानं उजवा, आणि कारल्या शंकरपाळ्या दोघे वाढायला लागले मला, मी एका जागेवरच राहणार. आय विल नॉट चेंज माय पोझिशन बिकॉज both the forces acting on my body which is equal in magnitude but opposite in direction. दोघांचं मॅग्निट्यूड सारखा आहे आणि अपोजिट इन डायरेक्शन, त्यामुळे मी हलणार नाही. पण रॉकेट वर का जातं बेटा? कारण रॉकेट त्या इयरला खाली ढकलतं, त्यामुळे इयर त्या रॉकेटला वर ढकलत असतं. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनचं हे एक्झाम्पल असतं. झोक्यामध्ये कसं करता तुम्ही? झोका खेळत असताना कसं करतो? झोका खेळत असताना झोक्याला तसंच करतो ना, उलट थोडं करतो? नाही, झोका नाही येणार. तुम्ही फोर्स उलटा लावायचा, ते उलट झालं पाहिजे. साधं बोट चालवणे, तुम्हाला दाखवू का मी एक्झाम्पल? एकच मिनिट दाखवतो. तुम्ही जर गेलात ना कुठे